रॅली रॅली हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे ना आम्ही चाललो होतो सोहळ्याच्या आडवं. तर इथं जातानाच आम्हाला ना रॅली लागली होती जी की अनुजच्या स्कूलमधलेच होती. त्यामुळं आज अनुजला ना हॉलिडे होता, त्यामुळंच आम्ही निघालो होतो. तर आम्ही चाललो होतो वारीच्या आडवं लोणंदच्या ठिकाणी. तर लोणंदमध्ये वारीच्या आमच्या जे गावची लोक होते ना आमच्यामधले, तर ते लोणंदच्या ठिकाणीच वस्तीला म्हणजे ह्याला होते वस्तीला. तर आम्ही तिकडंच चाललो होतो वारीच्या आडवे जाण्यासाठी. दरवर्षी आम्ही जातो, तर ह्याही वर्षी चाललो होतो. तर चला कंटिन्यू करा. मी दाखवते तुम्हाला माझ्या ब्लॉगमधूनच पालखीचे दर्शन वगैरे सगळं तुम्हाला दाखवते. आम्ही कसा प्रवास केला आणि काही प्रवासात किंवा कुठं गेलो हे सर्व तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. चला कंटिन्यू करा. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. आई खावा की. घरातून लवकर निघालो होतो, त्यामुळे कोणीही घरी नाश्ता वगैरे काहीच केलं नव्हतं. मग वाटेत इथं सर्वांना भूक लागली म्हणून इथं वाटेमध्ये नाश्ता करून घेतला आणि परत प्रवासासाठी लागलो. तर आज ना नेमका किती दिवस झालं पाऊसच नव्हता आणि आज नेमका आम्हाला पाऊसही लागला होता. मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचं बळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे करळ टाकवेना. घरातून लवकर निघालो, त्यामुळे इथं लोणंदमध्येही आम्ही लवकरच पोचलो. मग इथं पटकन सगळ्यांनी आणि ना गाडी पार्किंगसाठी खूप लांब होती आणि आमची जे वारीचे लोक स्टे केले होते तेही खूप लांब होतं. मग आम्हाला जवळजवळ 5 किलोमीटर चालत जावं लागत होतं, म्हणून आम्ही सर्वजण चालत वारी करत होतो. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. थांबा किती पाण्यात. आम्ही आता येऊन पोचलो होतो जिथं आमच्यातले म्हणजे वारीचे लोक ज्यांनी स्टे केला होता तिथे येऊन पोचलो होतो आणि आलो. त्यांच्या गाठी घेतल्या, त्यांच्या नमस्कार वगैरे केला आणि गेलो आम्ही त्यांना हे करण्यासाठी. आणि तिथून ना गेल्यावर लगेच तिथं प्रसादासाठी जेवणही होतं. मग आम्ही मस्त प्रसाद सगळा घेतला, जेवण वगैरे केलं आणि भाऊजी म्हणाले ना आमच्यातले ते तुम्हाला मागच्या वेळेस बोलवते ते भाऊजी ही तिथं अचानक त्यांच्या आई वारीला होती आणि ते त्यांना सरप्राईज देण्यासाठी इथे आले आणि आम्हाला त्यांनी 5-6 वाजेपर्यंत थांबवून म्हणजे आम्ही बराच वेळ 5 ते 6 पर्यंत थांबलो होतो, कारण की पालखी लोणंदमध्ये यायला वेळ होता त्यामुळं. आणि ना मग इथं पटकन त्यांनी इथं समोर बेकरी होती, मग बेकरीमध्ये दुसरं काही खायला वगैरे नव्हतं, त्यामुळे इथं त्यांनी बेकरीमध्येच केक वगैरे सगळं घेतलं, तिथं वाटप वगैरे केलं आणि आम्ही पुढं आलो.
पालखी जिथे येणार होती तिथं दर्शनासाठी आणि येत असताना सर्वांना काहीतरी सामान ही पण घ्यायचं होतं. मी इथं पटकन गंध वगैरे करून घेतला. इथं पालखीची बघा भरपूर भाविक करत होते, वेट करत होते पालखी येण्यासाठी. आणि तो मस्तपैकी आमचं पालखीचं दर्शन झालंय. तर तुम्हालाही मी पालखीचं दर्शन दाखवते. चला इथं पुढं कंटिन्यू करा. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे ना. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे ना. सद्गुणाची देवा आता आमच्या पालखीचे दर्शन झाले. सर्व भाविकांची गर्दी ही थोडी कमी होऊ दिली, कारण की आम्हाला वाटत येता खरेदीही करायची होती. त्यामुळे सर्वजण इथं खरेदी खरंच खूप म्हणजे इतकं स्वस्त होतं ना इथं सर्वजण. तर इथं सर्वांची खरेदी चालू होती. बघा इथं सर्वजण खरेदी कशी करत होते. आता जाताना जितकं आम्ही चालत गेलो होतो तितकंच येतानाही चालत जायचं होतं आम्हाला, का तर गाडी तितक्याच लांब पार्क केली होती. त्यामुळे सर्वजण ना इतकं चालून म्हणजे जाताना काहीच वाटलं नाही आणि येतानाही काही वाटलं नाही. मग गाडीतनं सकाळी लवकर प्रवास झाला होता ना आमचा, त्यामुळे इथं लवकर जरा गाडीमध्ये सर्व कंटाळलेलेच होते. मग इथं सर्वांनी प्रवास झाला. सकाळी निघलेलो आम्ही, संध्याकाळी आम्हाला खूप वेळ झाला होता सगळं दर्शन वगैरे घेऊन जाण्यासाठी. तर इथं ना आम्ही एका ठिकाणी परत येताना जेवण्यासाठी थांबलो होतं. तर आजचा कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय गाईज. जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी.